तर नमस्कार सर्वांना, मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हा आहे केदारनाथ जर्नीचा पार्ट 2. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कशी आमची ट्रेक स्टार्ट झाली होती आणि आता कशी असणार आता आमचा पुढचा प्रवास बाबा केदारनाथपर्यंत पोहोचण्यासाठीचा. तो प्रवास बघण्यासाठी प्लीज डोंट स्किप दिस व्हिडिओ, वॉच टिल द एंड. सर से तेरे बहती गंगा, काम मेरा हो जाता नाम बसा बस. देवा गाणी ये ना मला. कितना बचा ऊपर 17 किलोमीटर. आप लोग ये कैसे लाते हो? 6, 6:30, 7 बजे करीब. सब कुछ दिखता है आपको? मतलब मौसम वगैरह. तर आम्ही असं मध्ये मध्ये रस्त्याने स्टॉप घेत होतो. उठत बसत खात पीत अशी आमची ट्रेकिंग चालू होती. बाबा चालून झाल्यानंतर आम्ही ते मागवले आहे छोले चावल, पण याच्यामध्ये काहीतरी वेगळंच दिसते. बटाटे पण दिसत आहे, राजमा दिसतोय, छोले दिसतच नाही आहे. ठीक आहे. आणि हा आहे आलू पराठा. ठीक आहे गाईस, आता आम्ही एन्जॉय करतो जेवण. तर परत थोड्या वेळाने पाऊस चालू झालेला होता. खूप जास्त डेंजर ढग कडकडत होते. त्याचं शूटिंग मी नाही दाखवलं कारण मलाच फार भीती वाटत होती. तीन मौसम एक साथ बघायला भेटतं. पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. गरमी पण होते, उन्हाळा पण आहे. निकिताकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? असं वाटत नाही ती कोई मिल गयामधली जादू आहे. जादू कशी दिसते. समोर बघा किती छान धबधबा आहे. पाऊस अचानक चालू झाला इथं. हे बघा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. बोले ना
हां परत एकदा मी ते स्टॉप घेतला आणि आता इथून केदारनाथ आहे 10 ते 11 किलोमीटर. आणि निम्मा अर्धा प्रवास करून झाल्यानंतर इथे आम्हाला आमची मंजिल दिसलेली आहे. इथे मंदिर तर नाही आहे, बट मंदिर ह्या डोंगरांच्या पायथ्याला आहे. पण जेव्हा जेव्हा या डोंगरांकडे आमचं लक्ष जात होतं तेव्हा खूप असं तेजस्वी वाटत होतं. पाऊस पडत होता आता हिवाळा चालू झालाय आणि तिकडे तीन ऋतू एक सोबत इथं बघायला भेटतात. तर माझं एक सांगायचंच राहिलं, माझ्या या पूर्ण जर्नीमध्ये स्वामींची जी माळ आहे तुम्ही बघू शकता इथं मी दिसते आहे, तर ती माझ्या हातात मी घातलेली होती. जिथं जिथं वाटत होतं की आता बस झालं, मला नाही चालवते पुढे, तिथे मी बाप्पा आणि स्वामींचं नाव घेऊन पुढे जात होते. खड़ी है उसके बाद फ्लैट असं म्हटलं जातं की केदारनाथ 4 डोंगर सोडून 5व्या डोंगर म्हणजे जिथे जे तुम्हाला बर्फाचे डोंगर दिसतात त्याच्या पण पायथ्याला ते मंदिर आहे. असं सहजासहजी ते मंदिर दिसत नाही. तर ऑलमोस्ट आम्ही अर्धा प्रवास केला होता इथे पूर्ण आणि आता इथे ऊन लागत होतं आम्हाला, पण सारखं असं लक्ष त्या डोंगराकडेच जात होतं. असं वाटत होतं कधी एकदाच ते डोंगर येतं आहे.
आता वाजले 4:30 तरी आम्ही चढतोच आहे. एवढं चढून पण कुठंच मंदिर दिसेना झालंय. हे बाबा केदार. 5 वाजले तरी पण आमचा ब्लॉग आमची चढाई चालूच आहे. जिथं जिथं नजर जाते तिथे तिथं फक्त डोंगर दिसतं. संध्याकाळचे 5 वाजले. अजून केदारनाथ 7 किलोमीटर दूर दाखवतं. बर्फ स्लो पाहिला. चलो ना वो घोड़ा घोड़ा 7:30 झाले संध्याकाळचे. स्टील आय एम ट्रेकिंग. अभी यहाँ पे थोड़ा स्लो पानी लगा है. बट व्यू बहुत अच्छा दिख रहा है. नहीं 2.5 किलोमीटर. जसं जसं ते मंदिर जवळ येत होतं ना तसं तसं ही जर्नी अजूनच कठीण होत चालली होती. रस्ते पण खराब होते, मध्ये मध्ये असे खूप ऑब्स्टॅकल्स पण यायचे. शेवटी मी खूप रडली इथे, पण तरी देवाचं नाव घेऊन मी पुढे जात होती. मला असं वाटत होतं की आत्ताच मंदिर आलं, मी खूप मंदिराच्या जवळ आले, पण तसं नव्हतं. ते मंदिर अजून दूर दूर वाटायचं थोड्या वेळात. माहिती नाही का असं होत होतं, पण खूप असा विचित्र आणि अद्भुत एक्सपिरियन्स होता हा. तर वरती गेल्यावर इथे राहण्यासाठी वगैरे टेंटची व्यवस्था होती. तुम्ही रूमही घेऊ शकतात, बट रूम करायचे असेल तर फार आधी बुकिंग करावं लागतं तिथलं. आणि नसेलच रूम तर मग टेंट हा ऑप्शन पण होता तिथे, पण आम्ही रूम बुक केलेले होते. फायनली जवळजवळ 14 ते 15 तासाच्या ट्रेकिंगनंतर आम्हाला इथे रे ऑफ होप दिसला आमचा.
फायनली 14 ते 15 तासानंतर फायनली 15 तासाच्या या ट्रेकिंगनंतर मी माझ्या मंजिलपर्यंत पोहोचले. जेव्हा माझं लक्ष या मंदिराकडे गेला तेव्हा लिटरली माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. पण शेवटी उभं राहण्याची अशी अजिबात ताकद नव्हती. म्हणून पहिले तर आम्ही रूमवर गेलो आणि ठरवलं की पहाटे उठून दर्शन घ्यायचं. माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगते, तुम्ही घोडा करून जा, तुम्ही पालखी करून जा, पण केदारनाथ बाबाला भेटणं एवढं सोपं नाही आहे. तर चला, तर मी ते खूप जास्त थकली आहे. मी आता आराम करते आणि बाकी तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि उद्याचं दर्शन घेण्यासाठी नेक्स्ट पार्ट नक्की बघा. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, हर हर महादेव, जय बाबा केदारनाथ.